आपण लाईव्ह सेशन्स बघितले त्यामध्ये आपण सायन्सचं सगळं बघत होतो. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मी कंप्लीट केला होता. त्यामध्ये काही आय-एम-पी क्वेश्चन्स घेऊन आज आपण आपल्या प्रॉपर गोष्टीवर येतोय. टॉपर्स एनालिसिस करणार आहोत आज आपण पेपर आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये. सो सगळ्यात महत्त्वाचं की आज उद्या क्वेश्चन नंबर 3 आणि 4 हे होतील. ओके. सो आता सगळ्यात महत्त्वाचं की आपण टॉपर्सचे आन्सर शीट्स कशा असतात किंवा कसे त्यांनी एनालिसिस केलेले आहेत, हे सगळं बघू आपण आणि मग त्यावर आपण डिस्कस करू. ओके. सो आता हा सायन्स 1चा पेपर मी सगळ्यात आधी डिस्कस करतोय. सो एका बाजूला स्क्रीनच्या सायन्स 1चा पेपर तुम्हाला प्रॉपरली दिसत असेल. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं की आता पहिली गोष्ट म्हणजे सायन्स 1चा पेपर आहे. इथे स्कोर आहे तिचा आय थिंक सो 97.20% तुम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थित दिसत असेल. सो आता हे स्कोर कसे करायचे किंवा सगळ्यात महत्त्वाचं की नक्की यांचं जर एनालिसिस केलं आपण त्यांना टोटल जो स्कोर आहे बोर्डाला तो आहे 97.20% आणि जे आहे टोटल जे आहे आउट ऑफ 40 मार्क्स भेटलेले. ओके. सो प्रॉपरली तुम्ही बघू शकता सीट नंबर मेन्शन्ड आहे. सो हे जे आहेत सगळे टॉपर्सने त्यांचे पेपर कसे राईट करतात ते सगळं आपण आज बघू. ओके. सो सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी असते की पहिली गोष्ट म्हणजे की प्रेझेंटेशन खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिली ती गोष्ट मी तुम्हाला शिकवेल की प्रेझेंटेशन फार गरजेचं आहे. कारण जसं प्रेझेंटेशन तुमचं असणार तसे तुम्हाला पुढे ते पेपर बघितला जातो आणि त्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी बोलतात ना की मार्क्स भेटतात. ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट की प्रेझेंटेशन ऑफ फुल पॉइंटवर काम करा. म्हणजे तुम्हाला काम करायचंच याच्यावर. कारण काम नाही केलं, काम करायचंच आहे. कारण काम नाही केलं तर तुम्हाला स्कोर तसा भेटणार नाही जसा एक्सपेक्टेड आहे. 40 आउट ऑफ 40, 39 हे सगळे असे हाय स्कोरिंग मार्क्स असतात. ओके. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, आता हे जे आहे क्वेश्चन नंबर 1A आहे. सो क्वेश्चन नंबर 1 कुठे लिहिलाय त्यांनी व्यवस्थित बघा. मेन जो क्वेश्चन नंबर आहे तो कुठे लिहिलाय? कॅपिटल ए. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आहे, त्याच्यामध्ये स्मॉल ए आहे, त्यामधला 1 आहे, त्यामधला 2 आहे. ओके. सो त्याच्यामध्ये तुम्ही आता जर बघितलं कॅम्फर, अमोनियम क्लोराईड, शुगर, नॅप्थलिन बॉल्स, त्याच्यामधला ऑड वर्ड, ऑड मॅन आउट असेल, तुम्हाला माहित असतं ऑड मॅन आउट. आता रिझन, आता सगळ्यात महत्वाचं काय होतं पेपरला आपल्याला कधी कधी ऑड मॅन आउट काढायला सांगतात पण आपल्याला ते रिझन लिहायला सांगत नाही. ओके. सो काही काही स्टुडंट्स असतात ते काय करतात रिझन्सला पण तेवढी प्रायोरिटी देतात. ओके. म्हणजे रिझन्स लिहितात की कारण काय आहे त्याचं वेगळं असण्याचं. सो अदर सबस्टन्स कम्स अंडर द प्रोसेस ऑफ सब्लिमेशन, पण ते होत नाही. सब्लिमेशन तुम्हाला माहित असेल, सब्लिमेशन म्हणजे सॉलिड टू डायरेक्टली गॅसमध्ये कन्वर्ट होतं, त्याला आपण बोलतो सब्लिमेशन रिएक्शन. ओके. सो त्याच्यामध्ये आन्सर होतं शुगर. साखर ही होत नाही, साखर ही सॉलिड पासून डायरेक्ट गॅसमध्ये जात नाही. ओके. सो त्यांनी रिझन लिहिले. आता जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर तुम्ही हे क्लिअरली कळलं असेल की तुम्ही डिस्टन्स बघा. तुमचा जो डिस्टन्स आहे, शब्दांमधला जो डिस्टन्स आहे तो फार खूप महत्वाचा आहे. ओके. हाईट बघा, तुमचे जे कॉमा म्हणा, ओके, क्लिअरली ते लिहिलेले. ओके. ते कुठे जात म्हणजे बोलतात ना की स्पेस जो आहे तेवढा स्पेस व्यवस्थित क्लिअरली दिलेला आहे. ओके. खाली मायोपिया आणि हायपरमेट्रोपियाचे विचारले. सो मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया मध्ये लाईन सोडली. ही लाईन कशी मारली बघा. एक क्वेश्चन झाल्यानंतर, सब क्वेश्चन झाल्यानंतर ही लाईन किती व्यवस्थित मारली. त्यानंतर जर पुढे गेलो आपण, ओके, सो हे खूप महत्वाचं आहे. पुढे गेल्यानंतर बघा आता हे जे एम्प्टी स्पेस राहिलाय तिथे पेन्सिलने त्यांनी लाईन केलेली. ओके. ते स्केच पेन्स मध्ये दिसते पण पेन्सिलने असते ती. ओके. सो टू इन्क्रीज द इफेक्टिव्हनेस रेसिस्टन्स इन द सर्किट द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. जे इम्पॉर्टंट वर्ड आहे म्हणजे आता ते इम्पॉर्टंट वर्ड जे सिरीज होतं त्याला अंडरलाईन केलेली. ओके. सो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. ओके. आता ही रिॲक्शन्स आहे. आता रिॲक्शन्स बघा, त्यांना प्रश्न जो आहे की तुम्हाला सांगायचं की बाबा ती रिॲक्शन कोणती आहे. तर त्यांनी डिकम्पोजिशन दिली, रिॲक्शन किती क्लिअरली दिली, डिस्टन्स बघा, हाईट जे आहे मॉलिक्युलचे म्हणजे तुम्ही जे कार्बन लिहिता, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा H2 प्लस O2 लिहितो, ओके, त्याचं जे असतं ते आपण 2H2O करतो. ओके. ही जी रिॲक्शन आहे बॅलन्स रिॲक्शन लिहितोय मी. सो ही लिहित असताना हे जे मॉलिक्युल्स आहे यांची नावं नावं माहीतच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जो H लिहिता आणि खाली जो 2 लिहिता हे खूप महत्वाचं आहे की हे तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. ओके. सगळ्यात महत्वाचं असतं की हा जो 2 आहे हा तो सबस्क्रिप्ट आहे, त्या गोष्टीला सबस्क्रिप्ट आहे म्हणजे तो खालीच आला पाहिजे. तुम्ही काय करता प्रॉपरली तो लिहित नाही. ओके. आता CaCO3 लिहायचं पण झालं माझं, CaCO3 हा 3 व्यवस्थित तुम्हाला मायनर ह्याला सबस्क्रिप्ट बोलतात. जे आपण डोक्यावरती लिहितो त्याला सुपरस्क्रिप्ट म्हणतात आणि जे आपण खाली लिहितो त्याला सबस्क्रिप्ट म्हणतात. सो इथे बघा हे 3 झालं, हा 2 झाला, याला सबस्क्रिप्ट मध्ये ठेवणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे ते दिसलं पाहिजे ते खाली आहे, नाहीतर तुम्ही ते बरोबर लिहिता. ओके. त्यानंतर ही जर लाईन बघितली तुम्ही बघा डी, जी आन्सरची लाईन आहे डी डी बी बी सी, ही लाईन बघा सगळे एका लाईनीमध्ये. हे हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. प्रेझेंटेशन कसं असतं. आता तुम्हाला काय वाटतं की प्रेझेंटेशन कोणाचं चांगलं असतं. सो तुम्ही हे डोक्यात ठेवलं असेल खूप म्हणजे आधीपासून की प्रेझेंटेशन कोणाचं चांगलं असणार. तर प्रेझेंटेशन ज्याची हँडरायटिंग चांगली असते.
ओके, म्हणजे ज्याची हँडरायटिंग चांगली असते त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, असं आपण काय करतो डोक्यात ठेवतो. सो सगळ्यात पहिली चूक ती नाही करायची. प्रेझेंटेशन इज नॉट इक्वल टू हँडरायटिंग. हे पहिली गोष्ट. पी इज नॉट इक्वल टू युअर एच. ओके, पी इज इक्वल टू युअर पी ओनली. परफेक्टनेस, ज्याचा पेपर एकदम परफेक्ट असणार आहे. परफेक्ट. परफेक्ट याचा अर्थ काय की बाबा स्पेस सोडणं म्हणा. बघा आता हे कसं एका लाईन दिसताना पण व्यवस्थित दिसतं. ही जी सुरुवात जर तुम्ही घेतली डी जी हा 10 सेंटीमीटर हा डिक्रीज, हे अप्रॉक्सिमेटली एका लाईनीमध्ये तुम्हाला दिसतं. ओके, सो हे फार महत्वाचं आहे. ही गोष्ट आपण काय करतो स्किप करतो. आपले जेव्हा पण आपण काय करत असतो म्हणजे जेव्हा समजून घेत असतो कोणत्या गोष्टीला, तो आपण ते स्किप करतो. ते स्किप नाही केलं पाहिजे. ओके, आता इथं जे अंडरलाईन आहे इथं म्हणजे फिल इन द ब्लँक्स आहे ते त्यांनी बघा डॉट डॉट करून दिले. ओके, लाईन व्यवस्थित सोडलेली प्रत्येक याच्यामध्ये. आता त्यानंतर फॉलोइंग आर ऍप्लिकेशन्स. ओके, हे ऍप्लिकेशन्स आहे त्याचे, म्हणजे काहीतरी प्रश्न असेल ऍप्लिकेशन विचारले होते. सो ऍप्लिकेशन मध्ये का ब्रेड केक्स अँड ढोकलास इम्पॉर्टंट वर्ड्सला प्रॉपर अंडरलाईन केलेली. तुम्ही जर प्रॉपर बघितलं तर काय केलं त्यांनी प्रॉपर तुमच्या ज्या गोष्टी म्हणजे आन्सर मध्ये आपल्याला जे हायलाईट करून द्यायचे असतात त्यांना प्रॉपर हायलाईट केलेलं असतं त्यांनी. बघा इथे बघा इन्ग्रेडियंट्स, इथे बघा इन अँटासिड रेड्यूस अंडरलाईन ऍसिडिटी इन स्टमक. इट इज व्हेरी युजफुल इन प्रिपेरिंग. युजफुल ठीक आहे बाबा, ते फायदेशीर होतं. प्रिपेरिंग CO2 गॅस, जे इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यात महत्वाचं अंडरलाईन कोणाला करायची. सो अंडरलाईन कोणाला करायची, ज्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे म्हणजे काय की ते तुमच्या आन्सर मध्ये खरंच गरजेचं आहे. म्हणजे आन्सर तेच आहे, खरं तर आन्सर तेच आहे, पण आपण हे सगळे वाक्य रचना करतो त्यासाठी. सो ज्या पण गोष्टीचं जे आन्सर असेल म्हणजे प्रॉपर तेच आन्सर तुम्हाला प्रेडिक्ट म्हणजे तेच आन्सर आहे त्या क्वेश्चनचं, त्यालाच अंडरलाईन. बाकीच्या गोष्टींना अंडरलाईन. आता बघा डेफिनेशन आहे, डेफिनेशनला अंडरलाईन केली. प्रॉपर्टीजला अंडरलाईन केली. डेफिनेशन लिहिली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज त्यांनी लिहिल्या आहेत. प्रॉपर्टीज लिहिताना सुद्धा त्यांनी 1 आणि 2 मध्ये काय केले स्प्लिट करून लिहिले प्रॉपर्टीज. बघा ओके, हे अशा हाफ ऑफ मार्क्स भेटतात बघा तुम्हाला पॉईंटला. आणि मग त्याची बेरीज होते 2. ओके, जे मार्क देतात मॉडरेटर मार्क सुद्धा देतो, ते मार्क देत असताना सुद्धा हे हाफ हाफ असे देतात. म्हणून तुम्हाला कधी पण सांगितलं की म्हणजे स्कूलमध्ये पण सांगतात की पॉइंट्स फार महत्वाचे आहेत आन्सर्स मध्ये. पॉइंट्स लिहायला विसरत जाऊ नका, कारण जेवढे पण टॉपर्सचे आपण क्वेश्चन्स आन्सर्स प्रेडिक्ट करतोय ते सगळे आन्सर्स प्रेडिक्ट केलेले खूप महत्वाचे असतात. की आता क्वेश्चन नंबर 2 हा क्वेश्चन नंबर 2 आहे म्हणजे हा क्वेश्चन नंबर 2 मधलं चाललंय आपलं, हे लगेच कळतं वरती बघितलं. समोरच्याला गडबड होईल अशा पेपर लिहायचा नाही कधी पण, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे डिफरन्स लिहिले, डिफरन्स मध्ये बघा जेवढी इकडे जागा सोडली तेवढी तिकडे सोडतो. आपण घाईमध्ये काय करतो प्रॉपर पेजला डिवाइड सुद्धा करत नाही. म्हणजे पेज असेल ना आपलं ते आपण डिवाइड सुद्धा करत नाही. इथे जर प्रॉपर बघितलं 1 सेंटीमीटरची तुम्हाला इथे 1 सेंटीमीटरची तुम्हाला इथे डिस्टन्स भेटेल, म्हणजे ती लाईन जी आहे ती 1 सेंटीमीटर आहे किंवा ती आतमधली. ओके, आतमध्ये त्यांनी काढलेली. हे तुम्हाला प्रॉपर बघायचं असतं. टॉपरचे पेपर का बघायचे असतात, का त्यांना 40 आउट ऑफ 40 भेटतं, त्याचं कारण फार महत्वाचं असतं. डिफरन्स देताना डिव्हिजन एकदम इक्वल पाहिजे. एक पॉईंट झाला का सगळ्यात महत्वाचं की तुम्ही लाईन सोडली पाहिजे. ओके, इथे लिहिले बघा CONTD. CONTD याचा अर्थ असतो कंटिन्यू. हे नाही लिहिलं तरी चालेल, ज्याला लिहायचं ते लिहू शकता. आधीचं क्वेश्चन त्या पानावर असेल, तिकडून इकडे आला असेल तर कंटिन्युएशन असतं ते. ओके, काही गरज आवश्यकता नसते पण लिहितात काही काही गोष्टी. आता बघा एक पॉईंट झाला लाईन सोडली. डिफरन्स मध्ये आपण काय करतो आपण लाईन सोडत नाही. सो मी सांगेल की लिव्ह अ लाईन आफ्टर एव्हरी पॉइंट. ओके, आफ्टर एव्हरी पॉइंट, प्रत्येक पॉइंट नंतर तुम्हाला लाईन लिव्ह करायची. ओके, एव्हरी पॉइंट हे खूप महत्वाचं आहे. यांनी काय होतं तुमचा आन्सर व्यवस्थित दिसतं आणि यालाच प्रेझेंटेशन म्हणतो. याला फार म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की चॅनल व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट जरा टाका की कसं चाललंय सेशन, चांगलं चाललं असेल तर थम्सअप नक्की करा. ओके, त्यानंतर तुमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून ते हे चूक करणार नाही. ओके, हँडरायटिंग डझंट मॅटर, युअर प्रेझेंटेशन मॅटर्स इन युअर पेपर. ओके, तेच मला सांगायचा प्रयत्न करायचा. ओके, सगळ्यांनी लवकरात लवकर लाईक करा, कारण तसे मी चांगले चांगले सेशन्स या पुढच्या 15-20 दिवसामध्ये घेऊन येईल. ओके, आता 4th क्वेश्चन आहे, त्याच्यामधला सब क्वेश्चन आहे. ओके, खूप छोटं. आता बघा इथे नॅचरल वॉटर पोल्युशन, मॅनमेड वॉटर पोल्युशन त्यांनी आयडेंटिफाय करायला सांगितलं होतं. आता हे तुमचं न्यूमॅरिकल बघा कसं क्लिअर, न्यूमॅरिकल किती भारी लिहिले बघा. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं गिव्हन, टू फाइंड, सोल्युशन कसे एका खाली एक आहे. ओके, जो आपण क्लिअरली लिहितो गिव्हन काय दिले, आपलं गिव्हन एका बाजूला असतं, आपलं टू फाइंड एका बाजूला जातं. सो हे जे आहे हे एका खाली एक येणं खूप गरजेचं आहे. सो टू फाइंड म्हणा, तुमचं सोल्युशन म्हणा, हे फार महत्वाचं आहे एका खाली एक येणे. ओके, सो सगळ्यात पहिलं गिव्हन तुम्ही आहे ते लिहा. गिव्हन आहे ते बघा कसं प्रॉपर पुढे लिहिले. ओके, गिव्हनच्या खाली काही येत नाही, टू फाइंडच्या खाली काही येत नाही, सोल्युशनच्या खाली काही येत नाही. जर व्यवस्थित बघितलं तुम्ही, जर तुम्हाला समजेल की हे आहे महाराष्ट्र टॉपरचा पेपर आहे, महाराष्ट्र टॉपरने पेपर लिहिला कसा आहे, याची थोडंसं अनुमान लावायचा असतो. कारण गोष्टी बघितल्याशिवाय शिकत नाही माणूस, आणि शिकण्यासाठी बघावं लागणार आहे.
सो फॉर्म्युला त्यांनी व्यवस्थित लिहिलाय टू फाइंड. इथे तुम्ही जर बघितलं तर गिव्हन टू फाइंडच्या मध्ये तर फॉर्म्युलाचा पण उल्लेख करू शकता आणि फॉर्म्युला तुम्ही वेगळा लिहू शकता. खूप चांगलं वाटतं हे लिहायला. गिव्हन, टू फाइंड, फॉर्म्युला आणि सोल्युशन. ओके. सो ही फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे न्यूमेरिकल सॉल्व्हिंगला. नसल येत तरी पण काय बोलतात ना, अटेम्प्ट करणं फार गरजेचं आहे. कदाचित चुकलं असेल तर मार्कही भेटतात. ते तुम्हाला माहितच असेल की खूप काही म्हणजे वर्षी म्हणजे काही वर्षी म्हणलं तरी चालेल. ओके, की अटेम्प्टला सुद्धा मार्क असतात. सो गिव्हन चुकला असेल जर, ओके, गिव्हन झालं, गिव्हन झाल्यानंतर तुमचं टू फाइंड झालं. ओके, टू फाइंड नंतर फॉर्म्युला झाला. ओके, त्यानंतर तुमचं सोल्युशन झालं. असे काही कंटेंट तुम्ही लिहू शकता. ओके. नेक्स्ट आता बघा कसं प्रत्येक स्टेप बघा. एक स्टेप झाली लाईन सोडली, एक स्टेप झाली लाईन सोडली, एक स्टेप झाली लाईन सोडली. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं देअरफॉरची साईन प्रत्येक स्टेपला आहे. देअरफॉरची साईन व्यवस्थित बघा. कारण ही देअरफॉरची साईन काय सांगते, कारण पुढे कुठेतरी इक्वल टू आहे बघा. इक्वल देअरफॉर कधी वापरतो आपण, जेव्हा इक्वल टू आहे कुठेतरी पुढे त्या स्टेपमध्ये, तेव्हा आपण देअरफॉरची साईन वापरतो. ओके. सो हे फार महत्वाचं आहे की तुम्ही हे शेवटी आन्सर आलं बॉक्स केलं. बॉक्स केल्यानंतर सुद्धा स्टेटमेंटमध्ये आन्सर त्यांनी राईट केलेले. ओके. ह्या फार गोष्टी आता बघा त्यांनी हाफ ऑफ कोणत्या कोणत्या स्टेपला दिले, हाफ दिले. ओके. इथे आन्सर आलं त्यांना. त्याच्यानंतर खाली द इमेज इज फॉर्म्ड ॲट 20 डिस्टन्स फ्रॉम द लेन्स ऑफ द अदर साइड. जे क्वेश्चन विचारले त्याचा आन्सर सुद्धा तुम्ही लिहिता आलं पाहिजे. ओके. सो आता हे सायन्स वनचे पेपर प्रॉपर बघा. ओके. खूप काही गोष्टी आहे. तुम्हाला हे जर पेपर्स हवे असतील तर खाली कमेंट करा. कमेंट केलं तर मला समजेल की बाबा तो पेपर गरजेचा आहे. आता हा टेबल टेबल बघा प्रॉपरली ड्रॉ केलाय. तुम्ही जे आहे युजेसला जर जास्त जागा लागते तर युजेसला जास्त जागा ठेवा. नंबर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सला कमी, इन्स्ट्रुमेंटला ओके किती लेन्स लागतात ते त्याला अंडरलाईन केली. त्यानंतर जे युजेस आहे युजेसमध्ये पण त्यांनी मेन वर्ड्सला मेन कीवर्ड्सला काय केलेले अंडरलाईन केलेले. ओके. हे झालं तुमचं टोटल की बाबा कसा पेपर असतो. डायग्राम किती प्रॉपरली ड्रॉ केले. डायग्राम कधी पण पेपरला आला तर कसा ड्रॉ केला पाहिजे. डायग्रामचं खूप वेळा सांगितलंय, प्रॅक्टिस इज मस्ट. प्रॅक्टिस जर नाही केली तर डायग्राम व्यवस्थित काढता येणार नाही. रिप्रेझेंटेशन तुमच्या पेपरचं तसं राहत नाही. ओके. सो हे झालं तुमचं. ओके. हा प्रॉपर पेपर झाला तुमचा टॉपरचा. ओके. सो हे फार महत्वाचं आहे की पेपर कसा लिहिला पाहिजे. ओके. आता तसंच जर हाच पेपर मी सायन्स वनचा बघितलाय, आता तुम्हाला तोच पेपर मी तुम्हाला सायन्स टूचा पण दाखवतो. ओके. सो सायन्स टूचा जो पेपर आहे तो प्रॉपर एक बघा की सायन्स टूचा पेपर नक्की कसा असतो. त्याच्यामधले आता याच्यामध्ये पण तुम्ही जर प्रॉपर बघितलं सो इथे सुद्धा जे आहे ती 40 आउट ऑफ भेटले तीच आहे. तिला सायन्स वन आणि सायन्स टूला आउट ऑफ मार्क्स आहे. बघा सायन्स टूचे 97.20% आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं इथे हा ठीक आहे तसाच सेम पेपर तिचीच हँडरायटिंग तिचाच पेपर आहे. फक्त मी डायग्रामसाठी आलो होतो. डायग्रामला प्रॉपर पेज तिने युटिलाइज केले. नेमिंग सगळी तिने एका बाजूला केलेली. जर प्रॉपर बघितलं ही सगळी नेमिंग तिने इकडे या बाजूला केलेली. ओके. सो नेमिंग एका बाजूला प्रॉपरली ठेवली तिने. नेमिंग मध्ये काय चूक नाहीये. ओके. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर डिफरन्स तसाच आहे. ओके. टॉपरचे पेपर तुम्ही एकदा पॉज करा, व्हिडिओ पॉज करून त्यांचं लिहा, बघा कसं काय लिहिले त्यांनी, कसं वाचले. ओके. कुठेच खाडाखोड करायची नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेच तुमचा पेपर कट कूट झाला नाही पाहिजे. स्ट्रक्चर्स आणि या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ओके. हे आहे तुमचे प्रॉपर टॉपरचे पेपर. ओके. हे असा लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तुमचं जे आहे अंतर, शब्दांमधलं अंतर म्हणा, उंची म्हणा, ते जे आहे ते प्रॉपरली तेवढंच राहिलं पाहिजे. हे कळलं पाहिजे तुम्हाला. ओके. आता जर तसंच तुम्ही बोलले की मग तसंच मॅथ्स वनचा पेपर माझ्याकडे मॅथ्स वनचा पण आहे. सो आता मॅथ्स वनचा हा पेपर आहे. ओके. सो मॅथ्सला तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी टॉपर जे असतात ते बऱ्यापैकी 100 पैकी 100च असतात. आता इथेच आहे 100% पडलेत लातूर. ओके. सो इथं आहे नेहरकर, प्राची नेहरकर 100% पडलेत बोर्डाला SSC ला. 40 पैकी 40 आहे तिला मॅथ्स वनला. सो अल्जेब्राचा पेपर आपण बघतोय मॅथ्स वनचा. सो आता इथे लक्ष द्या. सगळ्यांनी बघितलं तर आता बघा कसे व्यवस्थित तुम्ही जेव्हा हे बघता त्या क्षणी तुम्हाला एक गोष्ट समजत असेल की जो अप्रोच आहे पेपर लिहिण्याचा तो फार वेगळा आहे. कारण अप्रोच खूप वेगळा असतो पेपर लिहिण्याचा. लाईन सोडण्याची पद्धत बघा. लाईन कुठे कुठे सोडली, का सोडली, तर ते त्याचं कारण आहे. कारण ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. कारण ते दिसलंच नाही तर मग काय होतं प्रॉपरली आपल्याला सोडवता येत नाही. ओके. सो विचार करा महाराष्ट्रामध्ये टॉपर 100 पैकी 100% म्हणजे 100% बोर्डात आले. त्याचा पेपर आपण पाहतो इथे. सो पेपर पण बघण्यासारखी गोष्ट आहे. लिहिला कसा आहे बघा. याची हँडरायटिंग एवढी काय ती तशी नाही. एकदम सिंपल नॉर्मल हँडरायटिंग आहे. ही नॉर्मल हँडरायटिंग सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे प्रेझेंटेशन जर चांगलं ठेवलं, सुटसुटीत लिहिलं, शब्दांमध्ये गॅप व्यवस्थित ठेवला तर आपल्याला बऱ्यापैकी समजेल. ओके. 100% पडले त्या पेपरला या मुलीला, ज्या मुलीने हा पेपर लिहिला लातूरची मुलगी आहे. 100% पडले. 100 पैकी 100%. गुड. बघा प्रॉपर बघा खाली नंतर बॉक्स केले.
त्याचा पेपर पूर्ण दाखव तुम्हाला. सोल्युशन बघा लगेच, लाईन बघा कुठे, लगेच थर्ड सेकंड क्वेश्चन सोल्युशन. वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ओके, अनदर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक प्लस. कसं बॉक्स केले, देअरफोर साइनचा आपण उल्लेखच करत नाही, वापरतच नाही. ओके, सो या सगळ्या गोष्टी वापरायला आपण सुरुवात करायची आहे. ओके, थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्ही जर प्रॉपर पाहिलं बघा, तुम्ही जर गॅप बघा, सगळीकडे गॅप बघा, लिहिण्याची पद्धत बघा, सगळीकडे शब्दांमधला गॅप फार महत्वाचा आहे. तुम्ही कसे कर्ली ब्रॅकेटचा वापर कसा करताय, कॉमा दिल्यानंतर स्पेस किती देताय, कॉमाच्या आधी स्पेस किती देताय, हे फार महत्वाची गोष्ट आहे बघणं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का बघायला सांगतोय, कारण ही चूक तुम्ही करताय आणि म्हणून तुम्ही म्हणताय की पेपर मला चांगला गेलाच नाही किंवा लिहिताच येत नाही, अक्षर चांगलं नाही झालं. ते उत्तर नाहीये सर, अक्षर चांगलं नाही किंवा हे चांगलं नाही. सगळं बरोबर आहे, सगळं मान्य. देअरफोरचं शाईन लगेच एन ऑफ एस किती आलं, 15 बॉक्स. प्रॉपर बोलतात ना की प्रॉपर जो आहे तो सराव असलाच पाहिजे, सराव असलाच पाहिजे. कारण जर तो सराव नसेल, एक असा पेपर लिहून तुम्ही शिक्षकांक दिला पाहिजे चेकिंगला, बोर्ड लिहिण्याच्या आधी फार अत्यंत महत्वाची गोष्ट. बिफोर बोर्ड, मी पहिलं सांगेल, बिफोर बोर्ड 1 ते 2 पेपर. ओके, 1 ते 2 पेपर, 2 पेपर तरी कमीत कमी 40-40 मार्काचे राईट करून, ओके, राईट करून चेक करून घेणं तुमचं काम आहे. ओके, हे असं बघा किती लाईन सोडली, जाऊ द्या ना 1 पेपर, मी तर बोलेल 1 पेपर नाही 2 पेपर जाऊ द्या, 15-20 रुपये जाऊ द्या, असे किती पैसे जातात आपले. असे बोर्डाची आन्सर शीट घ्या मार्केटमधली, ओके, 5 रुपयाला पडते, ती घ्या 5-6 रुपयाला, आणि त्यानंतर त्याच्यावर जरा बऱ्यापैकी काय करा, त्या गोष्टींचा विचार करा की बाबा आपण लिहितोय ते बरोबर लिहितोय का, या अशा लाईन सोडा, जाऊ द्या सप्लिमेंट. आता बघा किती प्रॉपरली स्टेप मांडले त्यांनी. देअर फॉर द नेक्स्ट 2 टर्म्स आर, परत सोल्युशन. ओके, सोल्युशनचा उल्लेख केला त्यांनी, क्वेश्चन सोडवायच्या प्रत्येक याला सोल्युशनचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हे फार महत्वाचं आहे, ही गोष्ट आपल्याला कधी समजते, पेपर लिहिल्यानंतर समजते. इक्वेशन बघा, सगळे इक्वेशन फार महत्वाचे आहेत. ओके, पुट एन इक्वल्स टू 1. ओके, आता ही बघा खाली सगळी जागा सोडली, इथं प्रॉपर सेंटरला गणित आले. पुट एन इक्वल्स टू 2, प्रॉपर सेंटरला गणित आले. ओके, हे तुम्ही जर बघितलं पूर्ण पॅटर्नला, जर तुम्ही प्रॉपरली जर ऑब्झर्व केलं ना, सो मी हे सांगेल तुम्हाला, तो पूर्ण पेपर जो आहे तो सेंटरला बनवू, म्हणजे सेंटरची गृहित धरलाय. ओके, ते कोणी लेफ्ट साईडला पकडतं, कोणी राईट साईडला पकडतं. ओके, सो ही महत्वाची गोष्ट आहे खरं तर, की आपण कसा अप्रोच ठेवतो पेपरला. सो हे सेंटरला चांगलं दिसतं जरा बऱ्यापैकी, तुम्ही जर बघितलं तर. सगळं प्रॉपर, जर तुम्ही प्रॉपर बघा एकदम प्रॉपरली. आता हे इक्वेशन वाले गणित आहे बघा, म्हणजे लेसन 1 मधली जी इक्वेशन्स आपण कसं लिहितो, आता हे फॉर्मॅट आपण कसं लिहितो बघा. आपण सगळं एका लाईनीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो, A1 ची व्हॅल्यू, B1 ची व्हॅल्यू, C1 ची व्हॅल्यू, म्हणजे आपण सगळे अशी गिचडीत लिहितो, म्हणजे खूप कमी जागा वापरेल असं लिहितो. पण तेच जर प्रॉपरली लिहिलं तर त्याचा इफेक्ट वेगळा पडतो समोरच्यावर, की बऱ्यापैकी. ओके, लाईन सोडण्याची पद्धत बघा, लाईन सोडली का सोडली, तर गरज होती ते व्यवस्थित दिसण्यासाठी. मी तर बोलेल व्हिडिओ पॉज करून प्रॉपरली बघा, प्रॉपरली सगळे स्टेप, सगळे आन्सर्स मी तिथे दिलेले, म्हणजे सगळं दाखवते तुम्हाला. प्रॉपरली सगळं बघा की नक्की हे लिहितात कसे, का त्यांना 40 पैकी 40 पडतात आणि आपल्याला का कमी पडतात ते. कारण त्याचं हेच आहे की तुम्हाला मांडणी येत नाही, पेपरची मांडणी समजली पाहिजे, कॉन्सेप्ट मांडता आले पाहिजे. येणं महत्वाचं नसतं, प्रत्येकाला येत असतं, प्रत्येकाला समजतं काय लिहायचंय, पण कसं मांडणं हे लय महत्वाचं असतं. ओके, आता हे टी यांची गणित, आता प्रत्येक वेळेस मी टी यांची गणित सगळ्यांची बघितली, पण मला कुठेच अशी लाईन सोडलेली किंवा अशा प्रॉपर पॅटर्न मध्ये दिसणार. आता इक्वल टू सगळे अशी गिचडी करून येणार, तेच आता कोण असेल ना असं लिहून टाकणार 95 इक्वल टू 100. आता इथे जागा इक्वल टूच्या लेफ्ट साईडला, इक्वल टूच्या राईट साईडला किती सोडली बघा, फॉर्म्युला किती सुटसुटीत लिहिलाय बघा. हा जो फॉर्म्युला हा किती सुटसुटीत लिहिलाय. स्पेस कसा दिलाय, n-1d. आपण कसं लिहितो n-1d, लगेच n-1 इंटू डी. त्या डी मध्ये n-1 मध्ये किती गॅप ठेवलाय, आपण a प्लस n-1 इंटू डी लिहितो. आता हे लिहिण्याची पद्धत त्यांची किती वेगळी, का टॉपर येते, का महाराष्ट्रात पहिले आलेत ते, त्याचं कारण आहे काहीतरी ना. ओके, हे परत हे झालं. ओके, मी मॅथ्स 2 चा पण पेपर दाखवेल आणि त्यानंतर आपण थांबू आपलं सेशन. ओके, आता डाईसचे बघा, हे बघा सॅम्पल स्पेसेस लिहिले. हे सॅम्पल स्पेस लिहिताना आपण किती किती अनप्रॉपरली लिहितो, म्हणजे बोलतात ना की प्रॉपरली तर लिहित नाही, पण आपण किती गडबड करून ते लिहितो. ओके, कर्ली ब्रेसेस आपल्याला अजून ड्रॉ करता येत नाहीत. कर्ली ब्रेसेसची घरी बसल्या बसल्या जे आपण बेंचवर काही लिहितो, पुस्तकांच्या मागे काही लिहितो, त्याच्या जागी जरा कर्ली ब्रॅकेट्स कसे काढायचे त्याच्यावर थोडंसं जरा सराव करा. खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्या राहून जातात. ओके, आणि त्याच्यामुळे आपला स्कोर त्यापर्यंत, जोपर्यंत म्हणजे जिथपर्यंत पोहोचायचं तिथपर्यंत पोहोचत नाही. आता हे जे फॉर्मॅट बघा, हे इक्वल टू कसं एका लाईनीत आल्यासारखं आहे. हे प्रॉपर या गोष्टी आल्या पाहिजे तुम्हाला कळतं. तुमचं काय होतं, इक्वल टू हालतं आणि तुम्ही एका बाजूला होता, तो गणित एका बाजूला घेऊन जाता.
गडबडीमध्ये आपण चुका करतो, पण एक आयडल पेपर समोर ठेवा डोळ्यापुढे. पेपर कोणताही लिहित असताना एक आयडल पेपर डोळ्यापुढे असला पाहिजे. हा, त्यांनी कशी पद्धत केली होती. ओके. आणि हा जो पेपर मी पुन्हा एकदा सांगतोय, हा पेपर 100% वाला पेपर आहे. त्या मुलीला 100% पडले अक्षरशः महाराष्ट्रात. स्टेट टॉपर आहे. स्टेट टॉपरचा हँड रिटन पेपर आहे. स्टेट टॉपरने लिहिलेला पेपर आहे. जरा थोडस बोलतात ना, डोकं जाग्यावर ठेवा आणि थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करता, जेवढे पण लाईव्ह आहेत आता. ओके, समजलं? जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्यांनी समजून घ्या. जे नाहीये त्यांनी नंतर, ज्यांना सांगा बघायला, उद्या स्कूलमध्ये गेले का तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, जे बघतात आहे ना त्यांना सांगा हे बघायला सेशन. कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला आज इथे क्लिअर करून सांगतोय. ओके. आता हे पण इथं पण लिहिताना हे सेंटरला लिहिण्याचा प्रयत्न करायचा. 7 जो आहे तो सेंटरला, 12 सेंटरला, 17 सेंटरला, हे सेंटरला. बघा खाली तिने बरोबर लिहिले, वरती थोडीफार गडबड झाली. ही गडबड नाही झाली पाहिजे. इथं अंतर जर हा 7 सेंटरला पाहिजे होता, पण तो सेंटरला नाहीये. हे पॅटर्न आहे. हे बघा कसं सेंटरला आहे. आपलं हे सेंटरला नसतं. आपले पेपर बघा काढून. आपलं प्रेझेंटेशन अजूनही चुकते कुठेतरी, आणि अजूनही आपण चुका करणार आहे पेपरला. कारण किती कोणी सांगितलं तरी आपण ऐकत नाही. ही आपली, हा आपला गुणधर्म, हाच आपला धर्म. ओके. भाषेचे जर पेपर आहे बघा किती सेंटरला, इकडे जागा बघा किती सोडली, इकडे जागा बघा किती सुटली. कसं प्रॉपर सेंटरला गणित आणण्याचं, मीडियमचं गणित आहे, तुम्हाला नसेल कदाचित ते. प्रॉपर बघा कसं कसं मांडणी बघा प्रॉपर कशी. जर मोठे स्टेप्स आहे तर लाईन सोडली बरोबर. हे बघा, हे फार महत्वाचं असतं ना, की आपण स्टेट टॉपर, आता हा जर आहे, ही मुलगी जर स्टेट टॉपर आहे, जर महाराष्ट्रात पहिली आली, याचा अर्थ तिच्या गोष्टीवरून तुम्ही समजून घ्या ना, कुठे आहे का खाडाखोड आहे का. सगळ्यात महत्वाचं कुठं चूक, असा शब्द लिहायचा एखादा, समजा आपण लिहिला, समजा वी गेट किंवा गेट लिहिला, खोडला, दुसरा लिहिला, हे जे खाडाखोड आपण करतो ना, हे पेपरला नाही झालं पाहिजे. 13 वर्षाने तुम्ही बोर्ड लिहिताय, आफ्टर 13 years. 13 वर्ष जेव्हा तुम्ही 13 वर्षाने जर बोर्ड लिहिताय, याचा अर्थ तुम्ही चुकायला नाही पाहिजे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. 3 वर्ष बालवाडीची आणि 1ली ते 10वी. 13 वर्षांनी एक तुम्ही शासनाची परीक्षा लिहिताय, बोलतात ना, राज्य सरकारची परीक्षा लिहिता, आणि त्यातही तुम्ही ते शब्द खोडता आणि चुकवता, खोडता, त्याच्या जागी दुसरं काहीतरी लिहिता. सो हे झालं नाही पाहिजे. 13 वर्षांनी आपण जर बोर्डाचे पेपर लिहितो, ऑनलाईन रिझल्ट येणार आहे या पेपरचा, सो थोडंसं खूप महत्वाचं आहे. फॉर्म्युलेला बॉक्स करणं फार गरजेचं आहे. ओके. मी आता अनालिसिस घेतोय, नंतर मी एक चांगलं सेशन बनवेल छोटंसं. आता किती मोठं गणित असलं तरी मांडणी किती प्रॉपर आहे. एवढं मोठं गणित आहे, पण प्रत्येक स्टेपला लाईन सोडलेली. यांनी हेच कळतं आपल्याला की फॉर्मॅट कसा लिहिलाय, समोरच्याने फॉर्मॅट काय लिहिलाय. टॉपर असणार आहे हो, पण आपण जर त्यांची एक स्किल वापरली तर कदाचित आपले 3-4 मार्क वाढण्यासारखे. इक्वल टू बघा कसं एका खाली एक आले. हा पॅटर्न आहे, हाच पॅटर्न असतो. ओके. हा झाला तुमचा मॅथ्स 1चा पेपर. आता काही मिनिटं थांबा, मॅथ्स 2चा पेपर पण बघून जा परत, म्हणजे टेन्शन नाही काही. मॅथ्स 2चे डायग्राम्स का असतात म्हणून बोलो पेपर बघा, कारण मॅथ्स 2च्या डायग्राम्स मध्ये आपण फार चुकतो. आता सेमच आहे बघा. प्राची नेहरकर 100%. ओके. लातूरची मुलगी आहे, परत 100% पडले. मॅथ्स 2ला 40 पैकी 40 आहे. जॉमेट्रीचा पेपर आहे, एकदम मस्त. बघा डायग्राम बघा. आता हा जो आहे डायग्राम आहे, पण तो किती सेंटरला आहे बघा. प्रॉपर सेंटरला डायग्राम आहे, काहीच चूक नाहीये, कुठे खाडाखोड नाहीये, कुठे लाईन उलटी पालटी केलेली नाहीये, नेमिंग एकदम परफेक्ट नाही. नेमिंगची साईज बघा, नेमिंगची साईज पण एकदम परफेक्ट आहे. ओके. हे फार महत्वाचं आहे की आपण काय करतो, काही गोष्ट समजून घेत नाही आणि त्यानंतर मग बोलतो ना की हा तसं नव्हतं करायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. ओके. नेमिंग जी असते ती फार महत्वाची असते. ओके. सोल्युशन लिहिल्यानंतर बघा एक लाईन सोडली, लाईन सोडल्यानंतर पुन्हा एकदा ते स्टेटमेंट लिहिले, खाली आन्सर भेटल्यानंतर त्याला बॉक्स केले, देअरफोरचं चिन्ह वापरले. ओके. रिझन्स बघा कसे लिहिलेत, रिझन्स फार एकदम हॅव्हिंग इक्वल हाईट्स, रिझन लिहिणं फार गरजेचं आहे. आता इथे बघा प्रॉपरली डायग्राम काढलाय, डायग्राम मध्ये खाडाखोड नाही, नेमिंग प्रॉपर आहे, डायग्राम बरोबर सेंटरला आहे. हे फार महत्वाचं असतं. डायग्रामला बॉक्स काही जण करतात, काही जण करत नाही. तुम्ही केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. ओके. असं काहीच नाही. असा बॉक्स पण करतात काही जण. सो गरज असली तर करा, नसली तर नाही, अशी काही आवश्यकता नसते. वी हॅव खाली परत बॉक्स, एकदम प्रॉपर अप्रोच आहे. मी स्लो करतोय, तुम्ही बघा. ट्रिग्नोमेट्रीची गणितं प्रॉपरली सोडवत जा, ब्रॅकेट्स ओरिएंटेड असतात ट्रिग्नोमेट्रीची. ओके. ट्रिग्नोमेट्रीवर जरा थोडासा फोकस करणं फार गरजेचं आहे. अत्यंत सोपे गणित येणार, पण थोडे बोलतात ना, थोडासा विचार करण्यासारखी गणित असतात. ओके. सो आता ही जी पद्धत आहे मांडणी बघा ट्रिग्नोमेट्रीच्या गणिताची. ओके. या मुलीला 100% आले, महाराष्ट्राची टॉपर आहे, स्टेट टॉपर मुलगी आहे. याचं जरा थोडंसं भान ठेवून तिचा पेपर बघा.
जे डायग्राम असतात आपले ते नीट अँड टायडी असले पाहिजे. नीट अँड टायडी याचा अर्थ की न चुकता न खाडाखोड करता झाले पाहिजे. आणि प्रत्येक मॅथचा वनचा, मॅथ्स टूचा किंवा सायन्स वनचा, सायन्स टूचा पेपर सोडत असताना सगळ्यात पहिलं डोक्यात आली पाहिजे रणनीती. लगेच उतरवायला लागायचं नाही. आता इथं स्लोप ऑफ लाईन कधी पण शोधतो आपण तेव्हा प्रॉब्लेम काय होतो की स्लोप ऑफ लाईन सोडवता येतं पण ते मांडता येत नाही. ही याला म्हणतात मांडणी. एका बाजूला प्रॉपर खाली येईपर्यंत आन्सर काढले आणि मग त्याचा आन्सर पुन्हा एकदा बॉक्समध्ये दिला. आपण काय करतो, इथं स्टॉप होतो का, इथे स्टॉप होतो. इथे स्टॉप न होता खाली हे आन्सर खूप इम्पॉर्टंट आहे. IMP ही गोष्ट ही लिहायलाच पाहिजे तुम्ही. आपलं वाटतं इथं आन्सर आलं, विषय संपला. ही चूक नाही झाली पाहिजे ना तुमची की बाबा इथं आन्सर आलं, थांबलं, संपला विषय. आलं लक्षात. हे सोल्युशन झालं डायमेन्शन्स ऑफ क्युबॉइड. ओके, हे झाले. आता काही, आता मी एवढे डिटेल मध्ये डिस्कस करत नाही, पण हा आता इथे जे आहे लेट वाले कंडिशन्स आहे, लेट वाले कंडिशन्स एकदम सिम्प्लिफाय मध्ये लिहित जा. खूप अवघड भाषेत लिहू जाऊ नका. लेट वाली कंडिशन जी असते ती सिम्प्लिफाईड मध्ये पाहिजे, सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये पाहिजे. आता जर तुम्ही खाली तिने लिहिलेलं पाहिलं, ओके, आता हिला 100% पडलेत बोर्डाला, मॅथ्स टूला 40 पैकी 40 आहे. ओके, या मुलीने प्रॉपरली AB इज द हाईट ऑफ द लाईट हाऊस, हे कोणत्या गाईड मधलं नाहीये, कोणत्या टार्गेट मधलं नाहीये, कोणत्या अपेक्षित मधलं नाहीये. हे एकदम सिंपल इंग्लिश आहे बाबा, समोरच्याला गणित समजण्यासाठी की AB लाईट हाऊस आहे, C पोझिशनची म्हणजे इथं शिप आहे, इथं A इज द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर, इथं ऑब्झर्वर उभा आहे, AP इज द हॉरिझॉन्टल, AP तुमची हॉरिझॉन्टल लाईन घेतलेली आहे आपण, BC इज द डिस्टन्स बिटवीन द शिप अँड. आता मुलं अक्षरशः हे पाठ करतात, हे पाठ करून काय साध्य करता तुम्ही, हेच साध्य करता की मी हुशार आहे. त्याचा उपयोग काहीच होत नाही, कारण ती गोष्ट आपल्याला समजत नाही की का त्या सीला शिप घेतलंय, का एलाच ऑब्झर्व घेतलंय. सो ए एकदम साध्या भाषेत लिहितं, सिम्प्लिफाय म्हणजे एकदम सिम्पल इंग्लिश मध्ये पाहिजे ते, एकदम कॉम्प्लिकेट भाषेत लिहित जाऊ नका. आणि काही मुलं हे लिहितच नाही, डायरेक्टली इथून गणित चालू करतात. हे पण फार चुकीचं आहे की याला वेटेज महत्वाचं आहे, हाफ मार्क आहे याला. थोडक्यात तुम्ही समोरच्याला समजवताय की गणित काय. आलं लक्षात, समोरच्याला गणित समजलं पण पाहिजे की नक्की ते काय. आता हे बघा, हे ट्रिग्नोमेट्रीचं गणित आहे, सेंटरला गणित आहे संपूर्ण. हे हे खूप महत्वाचं आहे की ते गणित कुठं वाहते. आपलं गणित या इकडे चालू झालं ना तर ते पार शेवटपर्यंत तिकडे जातं पेपरच्या. एका पॉईंटवरून आपण दुसऱ्या पॉईंटला जातो. सो हे सगळ्यात बोलतात ना, याचा इम्पॅक्ट समोरच्यावर खूप चुकीचा पडतो. समोरच्याला वाटतं तुम्ही पेपरच लिहिले नाही वर्षभर, आणि 13 वर्ष आपण 10वी देण्यासाठी थांबलो. संपूर्ण पेपरमध्ये कुठे खाडाखोड नाही. सगळ्यात हँडरायटिंग म्हणायची म्हणजे सिम्पल हँडरायटिंग, कुठे कर्सिव्ह नाही, काही नाही, काही नाही. एकदम सिम्पल पेपर आहे. ओके, एकदम सिम्पल पेपर आहे. आता इथे जसं कॉम्प्लिकेटेड जसं गणित येतं तसे लाईन सोडायला सुरुवात केली म्हणजे थोडंसं हे लिसेल. रिझन्स कसे लिहिलेत बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. ओके, हे फार महत्वाचं आहे. कन्स्ट्रक्शन, हे रिझन्स लिहायला व्यवस्थित चालू झाले, म्हणजे रिझन्स लिहायला लागले ते. आता इथे एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, मिड पॉईंट फॉर्म्युला एक साथ वापरलाय त्यांनी, एक साथ वापरलाय तरी पण एकदम व्यवस्थित लिहिल्यासारखं पॅटर्न आहे. मिड पॉईंटचं गणित आपण चुकवतो जरा बऱ्यापैकी, चुकवतो म्हणजे लिहिण्याची पद्धत चुकते. खूप खूप अशा गोष्टी की ज्या आपण बोलतो ना नंतर समजून घेतो. ओके, सो सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ बघा, जे पण 10वीला आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा, कारण टॉपर्सचे पेपर आहे. याचा अर्थ हा नाही होत की सगळ्या टॉपर्सनेच पाहिले पाहिजे. ओके, जे एव्हरेज स्टुडंट आहे, एव्हरेज स्टुडंटनी पाहिला तर खूप उत्तम आहे. एव्हरेज स्टुडंटला कळेल की नक्की पेपर प्रेझेंट कसं करायचं. आणि पुन्हा एकदा सांगेल, प्रेझेंटेशन इज नॉट इक्वल टू हँडरायटिंग. प्रेझेंटेशनचा आणि हँडरायटिंगचा काही संबंध नाहीये. ही गोष्ट पहिली डोक्यात घाला. ओके, याच्यामध्ये मी एक व्हिडिओ आणायचा झाला तर आणेल. प्रेझेंटेशन इज नॉट इक्वल टू हँडरायटिंग. प्रेझेंटेशन इज नॉट, म्हणजे याला आपण दुसऱ्या शब्दात मांडायचं झालं तर सिम्प्लिफिकेशन. तुम्ही समोरचं गणित किंवा समोरचं आन्सर कसं सिम्प्लिफाय करताय. सिम्प्लिफाय करणे म्हणजे त्याला सिम्पल कसं समजून घेताय आणि समजवताय समोरच्याला. ओके, हे खूप महत्वाचं आहे. सो प्रेझेंटेशन हँडरायटिंगचा संबंध नाहीये. ज्यांची हँडरायटिंग चांगली, ठीक आहे, चांगली, गॉड गिफ्टेड आहे, त्यांनी कुठेतरी आधी प्रयत्न केला, भेटले. पण तुम्ही आता जे पण मांडताय ते सिम्प्लिफाय करून मांडा. लिव्ह अ लाईन, लाईन लिव्ह करा, सोडायला शिका, एक अप्रोच ठेवा. सेंटरलाच सगळं आलं पाहिजे, सेंटरला सगळं तुमचं कंटेंट आलं पाहिजे. कंटेंट ओरिएंटेड पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, आलं लक्षात इथपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, आता जे नेक्स्ट सेशन माझे होतील, ते नेक्स्ट सेशन जे होतील सॅटर्डे संडेचं खूप महत्वाचं होईल. उद्याचं नाही, पण सॅटर्डे संडेचं सेशन खूप चांगल्या रीतीने होईल. हे खूप मेजर सेशन होईल. मंडेचं एक सेशन होईल महाराजांच्या जयंतीमुळे. सो हे जे सॅटर्डे संडे मंडेचे जे सेशन्स होतील हे फार
मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठे होतील. प्रॉपर आपण अनालिसिस करून IMP कॉन्सेप्ट आणि पेजेस काढणार आहोत. ओके, सो हे 2-3 सेशन्स मी सगळ्यांना जागा करण्यासाठी घेतले. सो सायन्स 1चे आणि सायन्स 2चे, ओके, सो सायन्स 1 आणि सायन्स 2चे मी आता याच्यावरती प्रॉपर इम्पॉर्टंट पेजेस, कोणते टेक्स्टबुकमधून काय करायचे, हे सगळं ह्या येणाऱ्या सेशन्स मध्ये आणणार आहोत. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करा. दुसरी गोष्ट, शेअर केलं नसेल करा, लाईक करा, म्हणजे जेणेकरून खूप चांगले कंटेंट्स मी पेपर पर्यंत होईल. ओके, सो 2024चे सगळे कॉन्सेप्ट्स मी आणणार आहे. ओके, फक्त मला वेळ लागेल आणि ते मी घेऊन येईन. ओके, सो आज एक आपण नवीन गोष्ट शिकलो, युअर प्रेझेंटेशन इज नॉट इक्वल टू युअर हँडरायटिंग. सो कोप अप विथ युअर प्रेझेंटेशन, मेक युअर प्रेझेंटेशन ॲज बेस्ट ॲज पॉसिबल. ओके, सो प्रेझेंटेशन कडे खूप लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ओके, आणि प्रिपरेशन साठी ऑल द बेस्ट. मेक युअर टाइम ॲज बेस्ट ॲज कॅन यू कॅन. ओके, वेळेचा उपयोग करा, हे सांगेल शेवटी. ओके, आणि उद्या भेटू आपण, उद्या किंवा सॅटर्डे संडेला नक्की भेटू. ओके, सॅटर्डे संडे आणि मंडेला भेटू प्रॉपरली.